सर मला एक सांगा, ज्यावेळेस तुमच्याकडे पर्सनल लोनच्या फायली येतात, त्यावेळेस जास्त समस्या रिजेक्ट होण्याच्या कोणत्या असतात? रिजेक्ट होण्याची तशी काही समस्या तर राहत नाही. साधा साधा विषय राहतो. आजकालची जी नवीन जनरेशन आहे, ते लोक काय करतात, सगळ्यात पहिले त्यांना हे नाही माहिती राहत की नेमकी आपली फाईल कुठं बसते. त्याच्यामुळं ते भरपूर ठिकाणी इन्क्वायरी करतात. त्याच्यामुळं त्यांना जिथनं लोन भेटणार होतं, तिथं पण लोन भेटत नाही. दुसरा मेन महत्त्वाचा मुद्दा राहतो की ते लोक आजकाल फार छोट्या छोट्या गोष्टीसाठी ॲप्लिकेशनची लोन घेतात. ॲप्लिकेशनची लोन म्हणजे कसे, की आम्हाला मोबाईल घ्यायचा राहिला, घेतलं 15,000चं लोन. काही घ्यायचं राहिलं, एखादी गरज पडली, घेतलं 10,000चं लोन. लोन बेसिकली असा विषय नाही जे की तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईलसाठी लागणार. जर का तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईलच्या डेली गरजा पूर्ण करण्यासाठी पण लोनची गरज असती, तर मग तुम्ही कमवता काय, असा गैरसमज होतो सिस्टमचा, म्हणजे क्रेडिट पॉलिसीचा. बेसिकली अगोदरच्या लोनची परिभाषा काय होती, की समजा घराचं रिनोव्हेशन काढलं, मोठा मेडिकल एक्सपेन्स निघाला, नाहीतर मग घरामध्ये एखादं लग्न कार्य निघालं, तेव्हा आपण लोन घेतो. तेव्हा लोनची अमाऊंट काय राहायची, 1,00,000, 1,50,000, 2,00,000. आता पोरं काय करतात, तर मग बाकीचे कस्टमर्स काय करतात, की साध्या साध्या गोष्टीसाठी एखाद्याकडनं हात उसने गेले 10-15,000 रुपये, द्या त्यांना पैसे ॲप्लिकेशनवरनं काढून. म्हणजे छोटे छोटे लोन घेतले नाही पाहिजे. छोटे छोटे लोन बिलकुल घेतले नाही पाहिजे. जर तुम्हाला मोठं लोन घ्यायचं असेल तर ॲटलिस्ट 3 महिन्या अगोदरपासून तुम्ही एकही लोन घेऊ नका, कुठेही इन्क्वायरी करू नका, तर कुठं आपल्याला मोठं लोन घेण्याची